आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय पाटील। विदर्भात नागपूर इथं 3 तर अमरावती जिल्ह्यात 2 अशा 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। यामुळे संत्रा उत्पादकांना योग्य भाव मिळून योग्य प्रतीचा संत्रा देशात आणि परदेशात पाठवता येईल। उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24च्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली होती। नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल आणि कळमेश्वर आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि बुलढाणा या ठिकाणी ही केंद्र उभारण्यात येतील। पेंच व्याघ्र प्रकल्पाला पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात भेट देऊन पर्यटनाचा निर्भेळ आनंद घेता यावा, तसंच पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। मागील वर्षी 85,000पेक्षा जास्त पर्यटकांनी या प्रकल्पाला भेट दिली आहे। विदेशी पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पर्यटकांसाठी आरक्षित कोटा ठेवण्याबाबतच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या आहेत। आरोग्य सेवेच्या क्षेत्रातील नागपूरच्या प्रगतीनं आणखी एक टप्पा गाठला आहे। दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वाची ठरणारी अत्याधुनिक मोबाईल कृत्रिम अवयव व्हॅन नागपूरच्या नागरिकांच्या सेवेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवार 6 नोव्हेंबर रोजी वर्धा रोड नागपूर इथं आयोजित कार्यक्रमात रुजू करण्यात आली। आयुष मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद नवी दिल्लीद्वारे संचालित क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थान नंदनवन नागपूरच्या वतीनं 8व्या आयुर्वेद दिनाचं औचित्य साधून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। नागपूर शहरात 22 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर भविष्यात इतका पाऊस झाल्यास नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी 32.42 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याशिवाय क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल आणि रस्त्यांसाठी 234.21 कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य सरकार मंजुरी देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली। कुणबी नोंदीचे अभिलेख सादर करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी विभागीय समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे। तसंच जिल्हानिहाय समन्वय अधिकारी आणि विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। कला, क्रीडा आणि आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी साजरा होणारा जिल्हास्तरीय युवा महोत्सव यंदा 22 नोव्हेंबरला होणार आहे। मानकापूर इथल्या विभागीय क्रीडा संकुलात कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा आविष्कार सादर होणार आहे। जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठक घेतली। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय लोकसंपर्क ब्युरो, प्रादेशिक कार्यालय, सीबीसी नागपूर आणि रामटेक इथल्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित सरदार पटेल राष्ट्रीय एकतेचे शिल्पकार या 2 दिवसीय मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी रामटेक इथल्या विद्यापीठ परिसरात आयोजन करण्यात आलं होतं। नागपूरच्या डॉ वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित रोजगार मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांना देशाच्या तसंच समाजाच्या प्रती सेवा समर्पणाचा भाव ठेवून देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी काम करावं असं आवाहन केलं। भरड धान्याच्या पाककृती लोकांच्या पसंतीस उतराव्यात यासाठी भरड धान्याच्या पोषक मूल्यांच्या महत्वाच्या सोबतच या खाद्य उत्पादनाच्या पाककृतीची चव चांगली व्हावी यासाठी संशोधन संस्थांनी परस्पर समन्वय साधून प्रयत्न करणं आवश्यक आहे असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। दक्षिण नागपुरातील श्री आयुर्वेद महाविद्यालयात जीवनशैलीतील व्याधीच्या प्रबंधन आणि व्यवस्थापनात भरड धान्याची भूमिका या विषयावर 3 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं। त्यावेळी ते बोलत होते। मेरी माटी मेरा देश अभियानासाठी नागपूर विभागातील 71 अमृत कलश मुंबई मार्गे दिल्लीसाठी मागील महिन्यात दुरंतो एक्सप्रेसनं रवाना झाले। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील 142 स्वयंसेवकांसोबत सर्व अमृत कलश रेल्वे मार्गे मुंबईकडे रवाना करण्यात आले। नागपूरसह विदर्भात नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले। सर्व पक्षांनी मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचा दावा केला आहे। मागच्या महिन्यात नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा थाटात पार पडला। यावेळी लाखो अनुयायांनी पवित्र दीक्षाभूमीचं दर्शन घेऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे।